आदरणीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. मी ठाणे येथून सत्यजित अभय कुमार शाह. नेहमीप्रमाणे मी सांगतो, गेले 5-6 वर्ष मी स्वतःहून ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन या सदराखाली, ज्याला मराठीत समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम, याच्या अंतर्गत भारतीय गुंतवणूकदारांना समभाग गुंतवणुकीबाबत साक्षर करण्याचा प्रयत्न करतोय. हे कृपया लक्षात ठेवा. मी कोणालाही कमी लेखत नाही, कोणालाही नावं ठेवत नाही, कोणाविषयी काहीही बोलत नाही. पण बहुसंख्य भारतीय गुंतवणूकदार हे समभाग गुंतवणुकीसाठी येत नाहीत, कारण त्यांच्या डोक्यात अनेक चित्र विचित्र गोष्टी भरवलेल्या असतात कोणीतरी. आणि एक तर मला खूप आश्चर्य वाटतं की मला अनेकांनी काय सांगितलं की आमच्या वडिलांनी आम्हाला कधीच शिकवलं नाही समभाग गुंतवणूक. आता काहींना समभाग गुंतवणूक करणार नाही, तर समभाग गुंतवणूक म्हणजे इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स अथवा शेअर्समध्ये गुंतवणूक. तर मला पुढे जाण्याआधी मला असं सांगायचं की आता मला अनेकांचे निरोप म्हणजे व्हॉट्सअपवर निरोप यायला लागलेत. मला काही जण मोबाईलला संपर्क साधायला लागलेत आणि अनेकांनी सांगितलं की सर, तुमची तळमळ आम्हाला खूप कळते आणि खरंच आम्ही आमच्या आयुष्यात अनेक चुका केलेल्या आहेत आणि तुमचे व्हिडिओ बघून आम्हाला कळतं की आम्ही चुकीच्या मार्गाने जात होतो. तुम्ही आम्हाला योग्य मार्गावर आणून देताय, याचा खूप आनंद होतोय असं सांगतात. म्हणजे खरंच मला खूप आनंद होतो की आपण जे काही करतोय समाजाचं देणं आहे असं समजून जे काही लोकांना समजवण्याचा प्रयत्न करतोय, त्याचा जर लोकांना फायदा होत असेल तर अशी दुसरी कुठली गोष्ट नाहीये. कारण एक लक्षात घ्या, मी बघितलं असं पुण्य पैसे देऊन कमवता येत नाही. अनेकांना वाटतं की आपण पैसे कमवतो, दुसऱ्याच्या पाठीत खंजीर खोपून आपण पैसे कमवतो वगैरे. पण पैशाने किंवा कुठल्याच पैशाने पुण्य मिळवता येत नाही. माझ्या डोक्यात विचित्र काहीतरी गोष्ट असेल की मी हे जे समाजासाठी करतोय त्याने मला पुण्य मिळत असेल, कारण मला पुण्य कमवायचंय. असो, दुसरं महत्वाचं म्हणजे मी का ते सांगितलं, जर तुम्हाला वाटत असेल हे तुम्हाला उपयोगी पडलं, तर समाजात अथवा आपल्या भारतात असे अनेक जण आहेत ज्यांना अजून हे समभाग गुंतवणुकीविषयी काहीही खरी माहिती नाही, ज्यांना मी अंगठे बहादर म्हणतो. तर का नाही आपण सगळ्यांनी त्यांना शिकवायचा प्रयत्न करू ना. समोरचा श्रीमंत झाला तर आपण गरीब होत नाहीये. आपण एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, हे या प्रकाराने आपण चाललं पाहिजे. म्हणजे भारत आता जो 4थ्या स्थानावर आहे जगात, तो ताबडतोब दुसऱ्या स्थानावर पण जाऊ शकतो. कारण प्रत्येकाचं जर उत्पन्न वाढलं तर का नाही जाणार भारत? पहिल्या स्थानावर पण जाऊ शकतो. तर त्याच्यासाठी माझे व्हिडिओज तुम्ही कृपया शेअर करा, लाईक करा, त्याच्यावर कॉमेंट्स करा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि तिथे जी बेल आयकॉन असते त्याला क्लिक करा. आणि एक लक्षात ठेवा, हे सगळं करायला पैसा तुमच्या UPI मधून, जीपे मधून, बँकेतून अजिबात वळता केला जात नाही. कोणीही कापून घेत नाही. कारण अनेकांना गैरसमज आहे की अरे बापरे, मी त्याला सबस्क्राईब केलं तर माझे 10,000, 20,000, 1,00,000 जातील. काही नाही हो. उलट आपण जेवढं ज्ञान वाटतो किंवा लोकांना देतो, वाटतो हा चुकीचा शब्द आहे, आपण लोकांना ज्ञान देतो ना, तेवढं आपल्याला पुण्य मिळतं आणि आपल्या सुद्धा ज्ञानात भर पडते. असो, आजचा महत्वाचा विषय, बहुसंख्य भारतीय गुंतवणूकदार, माझं नेहमीचं ते वाक्य, 6%, 6.5%, 7%, 8%, 9%, 10%, 12%, जास्तीत जास्त काय म्युच्युअल फंड 15%, 17%, 20%, चला दर साल दर शेकडा. त्यांना असं वाटतं की माझी छाती 56 नाही 560 इंच झाली, कारण मी किती कमवले मागच्या वर्षी? 15%. ओ सर, आदरणीय महोदय गुंतवणूकदारांनो, 10 आणि 15% काही होत नाही. आणि त्यांना खरंच बहुसंख्य लोकांना पटत नाही की
समभाग गुंतवणुकीतून छान आपल्याला फायदा होऊ शकतो, छान परतावा मिळू शकतो. तुम्ही चुकीने जाऊ नका ना, चुकीच्या मार्गाला जाऊ नका ना, वाम मार्गाला जाऊ नका. तुम्ही समभाग गुंतवणूक अशी चुकीची करता. तरी मी याआधी 2 व्हिडिओ टाकले 2 वेगवेगळ्या दिवशी की ह्या चुका टाळ्या, अशा काही चुका करू नकात. उलट ह्या चुका टाळल्या तर आपोआप तुम्हाला चांगला परतावा मिळेल. त्याच मालिकेत माझा आजचा व्हिडिओ आहे आणि हे सगळे आकडे खरे आहेत. हे सगळे आकडे खरे आहेत. आता पहिली गोष्ट, समभाग गुंतवणूक सुरू केली डिसेंबर 2020, तेव्हा किंमत होती 980. असो, मी आजच्या याचं शीर्षक सांगतो, कॅच देम यंग. हे माझं लाडकं गुंतवणुकीचं तत्व आहे, किंवा शुद्ध मराठीत म्हणू शकतो, तुम्ही समभाग गुंतवणुकीला कमी भावापासून सुरू करा. म्हणजे जेव्हा त्या समभागाचा भाव कमी असतो तेव्हापासून. तर पहिलं उदाहरण, डिसेंबर 2020 980ला घ्यायला सुरू केलं. आजचा बाजार भाव मी जेव्हा बघितलं होतं तेव्हा त्याच्यानंतर वाढ कमी झाला असेल, 7098, म्हणजे 7098. माझी खरेदी होती 980 डिसेंबर 2020. आजपर्यंतचा नफा अथवा परतावा 624.28%. किती दिवसात? 4.8 वर्षात. म्हणजेच दर साल दर शेकडा 130% मिळालं. दर साल दर शेकडा तुमचे कुठे आहेत ते 15% आणि 20% आणि 25%, ज्याला मी इंग्रजीत पीसमिल रिटर्न्स गिव्हिंग इन्व्हेस्टमेंट इन्स्ट्रुमेंट्स म्हणतो. काय करणार आहे 15 आणि 20%? माझं तत्व आहे, मला हायेस्ट ROI पाहिजे आणि मला संपत्ती गोळा करायची. बाकी लोक ठीक आहे, चहा चालते, मला वडापाव खातो मी, बस झालं, बस. बर्गर खायची काय गरज आहे? मी वडापाव खाणार. तुम्हाला योग्य वाटतं तर ठीक आहे ना, काही हरकत नाही, बँकेत ठेवा शांतपणे. म्हणजे दुसरं उदाहरण, जून 2023 144 ला घेतला. आजची किंमत 600 रुपये. एकूण 2.2 वर्ष झाली, 316% नफा. म्हणजे दर साल दर शेकडा 144%. तिसरी ज्याला उदाहरण, फेब्रुवारी 2023, तेव्हा त्याची किंमत होती, ज्याचा समभाग घेतला 70.47. आजची किंमत आहे 871.65. म्हणजे एकूण नफा 1136.48. आणि हा किती दिवसात मिळाला? अंदाजे 2.5 वर्ष, म्हणजे 30 महिने. पर ॲनम म्हणजे दर साल दर शेकडा 454.6. चौथा, मार्च 2022 ला घेतला 554. आजची किंमत 3232.40. आज नवीन ऑल टाइम हाय त्याने गाठला आहे. 3.4 वर्षात त्याने, ऐक ते मी काढलं नाहीये, असो पण पर ॲनम 143.26% नफा. आता मी तुम्हाला इथेही काढून दाखवतो, काय थोडा वेळ जाईल. 3252 वजा 554. 447% त्याने मला 3.4 वर्षात दिला आहे फक्त. म्हणजे दर साल दर शेकडा 143.26. पाचवा, अशी अनेक उदाहरणं आहेत. खूप वेळ जातोय सगळं माहिती काढायला, म्हणजे हे मीच खरेदी केले, पण सगळी माहिती काढायला वेळ जातो. 13 मार्च 2025 नुकताच घेतलाय मी. हे सगळे मी स्वतः शोधले.
मी कुठल्याही ते यूट्यूब चॅनल किंवा ते जे काही इंस्टाग्राम आणि टेलिग्राम आणि जे काय ते तसं काही करत नाही. आधी हे सांगतो, मी घेतला होता 7,239.35. आजची किंमत आहे 21,060. म्हणजेच आईला आता हे परत काढलं नाही मला नाहीच आहे, कारण 5 महिन्यात मला 191%, 5च महिन्यात हो, 5च महिन्यात. आता मी एक साधं उदाहरण सांगतो. हे जे युट्यूबर्स वगैरे आहेत ना, कोणतरी नामांकित युट्यूबर शक्ती पंप्स बद्दल त्याने काय सांगितलं होतं ते 2-3 वर्षापूर्वी, अरे सगळं मॅनेजमेंट चढवते, कंपनी चढवते, बकवास, ते ऑपरेटर्स चढवतात, सगळं खाली 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 जाणार आहे. कसलं खाली जाणार आहे? आणि मला तर जबरदस्त त्याच्याविषयी आत्मविश्वास होता, कारण मी खूप खूप फंडामेंटल स्टडी करत असतो. आता मी तुम्हाला पुन्हा सांगतो, 5 उदाहरणं घेतली. पहिल्याचं दर 130%, दुसऱ्या उदाहरणात 144%, तिसऱ्या उदाहरणात 454.60%, चौथ्या उदाहरणात 143.26%, पाचव्या उदाहरणात 191%. आदरणीय गुंतवणूकदारांनो, तुम्हाला हे कमी वाटतं का? अजून एक महत्वाचं तुम्हाला सांगायचंय. हे आपले भारतीय गुंतवणूकदार काय करतात माहिती का? 20, 25, 30 समभागात गुंतवणूक करतात, जास्तही करतात. असो, त्याच्याबद्दल मला काही हे नाही. कुटुंब नियोजन करावं म्हणजे किती समभाग घ्यायचे, 20, 25, 30, मी तर म्हणतो 50ही घ्या, काही फरक पडत नाही. मी अनुभवावरून सांगतोय. पण लोकांना काय वाटतं, आपले प्रत्येक समभाग, आता जसा मी तुम्हाला सांगितलंय 454% मला दर शेकडा मिळाले, प्रत्येक समभाग माझा 454% वाढला पाहिजे. तो कसा वाढणार? काल मी एक छान मुलाखत ऐकली. माझ्यासारखाच वेडा माणूस होता तो. मुलाखतीत त्याने सगळं सांगितलं. तुम्हाला काय वाटलं की राकेशभाई झुंझुनवालाने 5,000चे 37,000 कोटी केले, तर सगळे त्याचे शेअर्स नाही वाढले, त्या पटीत नाही वाढले. टायटन वाढला, हा मला एक माहिती आहे, आणि बाकी असतील अजून 2-3. त्याच्यामुळे आदरणीय गुंतवणूकदारांनो, हे लक्षात ठेवा, आपण जेव्हा मासेमारीला जातो, म्हणजे आपण ते काय गळ पकडून नदीत टाकतो, तेव्हा काही वेळेलाच मासा मिळतात. तुम्हाला काय, तुम्ही गळ टाकला, मासा लागला, लगेच काढलं, त्याला खाद्य टाकलं, परत लावलं, लगेच काढलं, असं होत नाही हो. काय चुकीच्या गोष्टी का डोक्यात घेऊन जाता समभाग गुंतवणुकीत? तुम्ही मुक्ता त्याला, म्हणजे चांगलं उत्पन्न मिळण्यापासून तुम्ही मुकलेला असता, कारण कोणाचं तरी काहीतरी ऐकलेलं असतं, हे सट्टा आहे आणि हे आहे ते. कोण म्हणतं सट्टा आहे हो? सट्टा असतं तर राकेशभाई या एवढ्या म्हणजे एवढा जो त्यांनी कमावला 37,500 करोड, या काय म्हणतात त्याला, एवढ्या लेवलला आले नसते, किंवा तिकडे वॉरन बुफे आले नसते, विजय केडिया, ज्यांच्या घरी बाळाला दूध पाजायला, दूध पावडर आणायला पैसे नव्हते. त्यांनी पण आयुष्यात काही चुका केल्या, पण त्यांचं काय म्हणणं, त्या चुकांमधून आम्ही सुधारलो, आणि ते सुद्धा अनेकांना चुका करू नका असं सांगतात. मी सुद्धा अनेकांना या चुका करू नको असं सांगतो. पण आता मला एक गंमत, म्हणजे मला हसू का रडू कळत नाही. काही जण सांगतात, आम्हाला पैसा कसा कमवायचा सांगा, कसे समभाग कुठले घ्यायचे ते सांगा. असं काय, हे काय दादागिरी आहे काय? आधी शिका ना. न शिकता कसं काय तुम्ही सचिन तेंडुलकर होणार आणि विराट कोहली होणार? त्यांच्या मागची मेहनत बघितली आहे तुम्ही काय शिकला? तुम्हाला काय माहिती आहे? एक माझा मित्र बाळू फोर्ज, मी समभाग शोधून काढलेला, हसत होता. बाळू नाव आहे का? बाळू नाव आहे? अरे तुम्हाला नावाशी काय करायचंय? त्याने कसला दिलाय मला परतावा माहितीये का तुम्हाला?
स्वतः शिकायला लागा ना. तुम्ही काय शिशु वर्गात प्रवेश घेतला की सरळ दुसऱ्या दिवशी PhD घेऊनच बाहेर पडणार. तर तुम्हाला काय वाटतं समभाग गुंतवणूक म्हणजे काय झेरॉक्स मशीन आहे? वरून एक कागद टाकला, खालून देत धनादन देत धनादन देत धनादन पैसाच येत जाणार. म्हणजे एक 100ची नोट टाकली की घालून लाखो करोडो. उठा, जागे व्हा, जागरूक व्हा. पैसा कमवण्याची संधी चालून आलेली आहे. भारताची किती प्रगती होणार आहे तुम्हालाही माहित नाहीये अजून, कारण ती विजन नाहीये. आपणास माहित नसेल, धीरूभाई अंबानींनी वयाच्या 51व्या वर्षी स्वप्न बघितलेली की आपण एवढी मोठी रिफायनरी टाकली पाहिजे. 51व्या वर्षी ती व्यवसायात उतरलेले, मेहनत देखील केली त्यांनी. आपल्याला काय सगळं तयार पाहिजे. नवनीत यांचे गाईड समभाग कसे शोधावे अथवा आम्हाला येथे टिप्स हव्या आहेत. मला 36, 37, 38 वर्ष लागली. सांगण्यासारखं खूप आहे. तळमळ समजून घ्या. मी कोणाला तुच्छ लेखत नाहीये. फक्त अशिक्षित लोकांना सुशिक्षित करण्याचा माझा प्रयत्न आहे. आणि आपण सगळे अतिशय मेंदू चांगला आहे सगळ्यांचा, पण कोणाचं तरी काहीतरी अर्धवट ऐकून मला कितीतरी लोक संपर्क साधतात. सर मी 2.5 लाख घालवले, मी 7.5 लाख घालवले, मी 10.5 लाख घालवले. म्हटलं कसे घालवले हो, कसे गेले? काय नाही सर, ते ट्रेडिंगच्या नादी लागलो, स्विंगच्या नादी लागलो, ऑप्शन्स फ्युचरच्या नादी लागलो. कोणी सांगितलेलं नादी लागायला? तुम्हाला कॅन्सर झाला? नाही हो, नाही हो. मग विचारलं कसं झालं? मी गुटखा खात होतो ना. मला काय माहित गुटखा खाल्ल्याने असं होतं. कितीतरी उदाहरणं आहेत आपल्या समोर. असो, खूप बोललो. तुम्हाला माझा राग आला असेल तर माफ करा, पण हातची संधी दवडू नका. तुमचा निदान माझा तरी माझ्या कामाचा पैसा आहे. त्याची भरघोस वाढ होणं हे माझ्या हातात आहे. माझ्या वडिलांनी नाही शिकवलं कधीच की तू छान पैसा कमव. एवढं सांगितलेलं, आयुष्यात मनाप्रमाणे वाग आणि स्वतः पैसा कमव, इतर उत्पन्न वाढव, म्हणजे गुंतवणूक चांगली कर. हा सल्ला जरूर दिला होता. ठीक आहे, मी तुम्हाला वडिलकीच्या नात्याने नसेल वाटत, पण केस पांढरे आहेत. ऐका, खरंच ऐका. आपल्याला पुनर्जन्म मिळणार नाहीये. स्वतः शिका, चांगली गुंतवणूक करा, फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स घ्या, मस्तपैकी छान पैसा कमवा, जग फिरा. अनेक गोष्टी चांगल्या करण्यासारख्या आहेत. तेव्हा मित्रांनो, मी चुकून काही चिडून बोललो असेल तर मला माफ करा. कोणाचाही अपमान करायचा माझा हेतू नाहीये. हे मी सगळं करतो हे माझा स्वतःचा वेगळा व्यवसाय सोडून करतोय. तळमळ समजून घ्या. तेव्हा असंच काहीतरी चांगला विषय घेऊन परत भेटूया. तोपर्यंत जय हो, नमस्कार.